गंमत बघा, सरकार सत्ता आणि याचा वापर कशा पद्धतीने अडचणीत आणण्यासाठी केलं होतं. 1 मार्च 2024 रोजी पत्र देऊन कळवलं की पुणे पोलीस आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात उमेदवार यांचे विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रलंबित नाही. 2 वेगवेगळ्या प्रकारे रडीचे डाव हे खेळले जातात. म्हणजे तुम्ही चारित्र्य पडताळणीमध्ये सांगणार गुन्हा प्रलंबित नाही आणि समोरच्या तो तुमच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेला आहे त्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना सांगणार घ्या ऑब्जेक्शन घ्या, पण नोटीसवर पत्ताच नाही तर घरी येणार कशी. एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 200 आमदार, वेगवेगळे मोठमोठे मंत्री, सत्ता, पैसा आणि या पद्धतीनं हे आता तुमच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी आहे. हे सगळं असताना सुद्धा तत्वांसाठी आपण लढतो का? तर उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक प्रश्न विचारला जाईल की 2024 मध्ये महाराष्ट्रासमोर एक वेळ आली होती आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने काय पत्करलं. महाराष्ट्राच्या जनतेनं सत्ता, पैसा, साधनं यांच्या दबावाला बळी पडून मानाखाली घालून मुजरे करणं पत्करलं की ताठ मानेनं लढणं पत्करलं. तर लढणाऱ्याची आपण औलाद आहोत आणि लढणाऱ्याच्या बाजूला आपल्याला उभं राहायचं.